ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धार केला असून शहरातील विविध भागामध्ये क्लस्टर योजना परिणामकारक पद्धतीने राबवली जात आहे। क्लस्टर बरोबरच शहरातील तळ्यांचं सुशोभीकरण व पुनरुज्जीवन केलं जात आहे। ठाणे शहराच्या विकासासाठी क्लस्टर आणि तळ्याच्या सुशोभीकरण प्रकल्पात क्रेडाई एमसीएचने सहभागी व्हावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। क्रेडाई एमसीएचतर्फे बाळकुम येथील दोस्ती वेस्ट काउंटी येथे 23वे भव्य प्रदर्शन सुरू झालं आहे। या प्रदर्शनाच्या उद्घाटनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीच्या कामांमुळे उपस्थित राहता आले नव्हते। मात्र त्यांनी सायंकाळी प्रदर्शनाला भेट देऊन विकासकांबरोबर मनमोकळा संवाद साधलाय। सातत्याने 23व्या वर्षी प्रदर्शन यशस्वी केल्याबद्दल एमसीएचच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलंय। यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नगरसेवक संजय भोईर, क्रेडाई एमसीएच ठाणेचे अध्यक्ष सचिन मिनारी, राजू वोरा, सचिव फैयाज विरानी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय वोरा, क्रेडाई एमसीएच ठाणे निमित्त मेहता, महेश बोरकर, अमित दातर इत्यादी व्यासपीठावरती उपस्थित होते। आणि आपण जे दरवर्षी या ठिकाणी प्रॉपर्टी एक्सपो आयोजित करता, यामुळे एक सगळे अनेक कुटुंबांशी आपण कनेक्ट होता, जोडले जाता। त्यामुळे ह्या प्रॉपर्टी एक्सपोचं खूप महत्व आहे आणि घर देणं याच्यासारखा आशीर्वाद कुठेच नाहीये। आम्ही जेव्हा घराच्या चाव्या वाटतो मुंबईमध्ये, SRA मध्ये, म्हाडामध्ये, त्यांच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन असतं, उनके चेहरे पे जो भाव हम देखते हैं, उनका एक आनंद दिखता है उसपे, क्योंकि उनको घर मिलता है। अभी हाउसिंग मिनिस्टर होने की वजह से कई बार घरों की चाबी देने का मौका मुझे मिलता है और सही में घर एक सपना है हर एक का। मी नेहमी आपल्या बरोबर आहे, विकासाबरोबर आहे। आमचा अजेंडा फक्त डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट आहे, बाकी दूसरा काही अजेंडा नहीं। मुझे क्या मिला, इससे हमने जनता को क्या दिया है, ये हमारा एजेंडा है। एमसीएच क्रेडाई को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। जय हिंद, जय भारत।